तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गावरती लाखो रुपयांचा गुटखा जप्त, रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई। राजापुरात बिबट्याला मिळाले जीवदान, तारेच्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीमच्या मदतीने वाचवले। महेंद्र शेठ दळवी यांचा शेकापवरती घणाघात, मी असेपर्यंत पुढे शेकापचा आमदार कधीच होणार नाही अशी घेतली शपथ। आणि शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, किल्ले रायगड ते आळंदी बस सेवा सुरू, शिवभक्तांचा प्रवास आता सुखकर होणार। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील दाबिळ नाका या ठिकाणी बेकायदेशीर गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळताच पोलिसांचे एक पथक मुंबई गोवा हायवे रोडवरती दाबिळ नाका येथे जाऊन आज 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास मारुती सुझुकी कंपनीची झेन इस्टिलो या गाडीला अडवून चेक केले असता त्या गाडीमध्ये लाखो रुपयांचा गुटखा मिळून आला। चिपळूणमध्ये राहणारा फरहान फारुक मोहम्मद पटेल वय वर्ष 37 हा व्यक्ती त्याच्या गाडीमधून गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले। त्याच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही श्री धनंजय कुलकर्णी, मान्य पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्रीमती जयश्री गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक व श्री राजन सस्ते, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नितीन भोयर व त्यांच्या स्टाफने केली आहे। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख मान्य श्री धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांनी आगामी निवडणुकीचे दृष्टीने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अवैध दारू, शस्त्रे, हातभट्टी दारू, गुटखा विक्री, वाहतूक किंवा कब्जा बाळगणे अशा सर्व प्रकारचे अवैध प्रकारांवरती कठोर कारवाई करून संपूर्ण असलेले उद्योग मुळापासून नष्ट करण्याबाबत सक्त सूचना सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे। मनसेची 5वी यादी काल जाहीर झाली। या यादीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 263 दापोली विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार म्हणून संतोष अबगुल यांचे नाव जाहीर झाल्यानंतर दापोली मतदारसंघातून सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। खेड शहराजवळील भडगाव उसरेवाडी येथील फोटोग्राफर व भजनबुवा म्हणून ओळखले जाणारे मोतीराम घाणेकर हे आपल्या हौशी भजन मंडळातील शाहीर, पकवाज वादक आणि सर्व धारकरी असलेल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांसह लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। मोतीराम घाणेकर व सहकाऱ्यांच्या हौशी भजन मंडळात तालुक्यातील दहिवली घोगरे येथील शाहीर व तेथील मनसे शाखाध्यक्ष उमेश गोरे, मुरडे येथील निलेश पारदले तसेच समीर सकपाळ, प्रदीप पाष्टे, अविनाश नक्षे, आशिष नक्षे, बाळकृष्ण जाधव, कृष्णा पाष्टे, रुपेश घाणेकर, सई चव्हाण, आकाश पाष्टे आदींचा सहभाग असून हे सर्व एकजुटीने हौशी भजन मंडळ चालवत आहेत। या मंडळाला ऊर्जितावस्था आणण्याचा मानस या सर्वांनी व्यक्त केला आहे। शाहीर उमेश गोरे यांनी आपल्या गावातील व पंचक्रोशीतील आपला मोठा मित्रपरिवार असल्याचे सांगितले आहे। शिवाय भडगाव पंचक्रोशीसह तालुक्यातील विविध गावांसह अन्य गावातील आपले नातेवाईक व मित्रपरिवार आहे। आपण व आपले सहकारी सध्या कुठल्या राजकीय पक्षात आहोत हा मुद्दा यावेळी गौण असून आपल्या सहकाऱ्यांसह नुकतीच एक बैठक पार पडली असून सर्वानुमते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन तुतारी हाती घ्यावी असे ठरले असल्याचे मोतीराम बुवा घाणेकर यांनी सांगितले आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून शेल्डी गावचे सुपुत्र प्रमोद परशुराम आमरे यांना उमेदवारी जाहीर झाली असून नुकताच या पक्षाकडून त्यांना AB फॉर्म सुद्धा देण्यात आलाय। रासपचे राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे, विभागीय अध्यक्ष श्रीकांत भोईर, उत्तरचे अध्यक्ष बळीराम आईनकर, रायगड दक्षिण अध्यक्ष संजय घाडगे, ज्येष्ठ नेते दादा आखाडे यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे AB फॉर्म देण्यात आला। प्रमोद आमरे यांनी 2009 मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती। त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे काम करत असताना समाजकारणालाही न्याय दिला म्हणून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे। राजापूर भालावली या गावी पांडुरंग केळकर यांच्या मालकी जागेमध्ये आंब्याच्या झाडावरती 20 फूट अंतरावरती तारेमध्ये बिबट्या अडकल्याची माहिती मिळाली।
अमोल नार्वेकर यांनी दुपारी 2 वाजता परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना फोन करून कळवले। सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांना कळवून त्यांच्यासोबत डॉक्टर स्वरूप काळे, पशुधन विकास अधिकारी रत्नागिरी डॉक्टर संतोष भिकाजी वळवेकर, वन्यजीव पशुवैद्य व पशुशल्य चिकित्सक कोल्हापूर अमित कुंभार, तेजस कांबळे कोल्हापूर, वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली। तारेच्या फासकीमध्ये अडकलेल्या बिबट्या हा आंब्याच्या झाडावरती साधारण 20 ते 25 फूट उंचावरती सकाळपासून अडकलेल्या स्थितीत असल्याचा अंदाज आला। रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान रेस्क्यू टीमचे शिंदे वनरक्षक यांच्या मदतीने बिबट्यास अडकवलेली तार कट करताना काही सेकंदातच बिबट्या नैसर्गिकरित्या अधिवासात निघून गेला। सदर बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे 1 ते 1.5 वर्षाचे आहे। स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगड येथे महाड आगाराकडून एसटी महामंडळाकडून किल्ले रायगड ते आळंदी हे बस सेवा सुरू करण्यात आली आहे। या बस सेवेमुळे आळंदी येथील सामान्य नागरिकांपासून ते वारकरी मंडळ तसेच कोकणातल्या वारकऱ्यांना थेट आळंदी येथे जाऊन माऊलींचे दर्शन घेता येणार आहे। एवढेच नव्हे तर शिवभक्तांना आळंदीवरून थेट किल्ले रायगडकडे जाण्याचा प्रवास देखील सुखकर होईल, यात कोणतीही शंका नाहीये। किल्ले रायगड चित्त दरवाजाजवळ पहिल्या एसटीचे पूजन करण्यात आले। तसेच ही सेवा सुरू करण्यासाठी आमदार भरत गोगावले, तीर्थक्षेत्र आळंदी येथील आकाश महाराज भोंडवे यांच्या सहकार्याने ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे। हिरकणीवाडी, रायगडवाडी, सांदोशी, पाचाड, छत्री, निजामपूर ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील शिवभक्त उपस्थित होते। ही सेवा सुरू केल्यामुळे शिवभक्तांकडून महाड आगर व्यवस्थापकांचे आभार मानण्यात आले आहे। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी। तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे। ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त। मग वाट कसली पाहताय, आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या। आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15। विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। रायगडच्या खालापूर तालुक्यातील कुंभिवली विभागात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नरेश मनेर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलाय। रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या विचारसरणीवर प्रभारित होऊन आणि कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड, रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक गोतारणे व उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे, सचिव राकेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मनेर यांनी हा निर्णय घेतला आहे। नरेश मनेर यांच्या या प्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे। कुंभिवली विभागातील प्रभावशाली आणि डॅशिंग व्यक्तिमत्व असलेल्या मनेर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खालापूर तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। यामुळे या भागातील राजकीय समीकरणांवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आता वर्तवले जात आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1956 राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर आणि या कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटाचे कुंभिवली ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य नरेशजी मनेर यांचा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे। ऐन निवडणुकीच्या वेळेस नरेश मनेर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आलेले आहेत। तरी येणाऱ्या कालामध्ये जे पण आमच्या पक्ष शिवसेनेमध्ये असतील, काँग्रेसमध्ये असतील, राष्ट्रवादीमध्ये असतील, ही जी लोक आहेत राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा स्वगृही परतणार आहेत। आणि म्हणून या खालापूर तालुक्याच्या वतीने आज मी आपल्याला सांगतो की लवकरच खालापूर तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1956 हाच पक्ष राहणार आहे।
कुर्डूल जिल्हा परिषद मतदारसंघाची प्रचार सभा अशोक हॉटेल बांधण येथे शनिवारी संध्याकाळी 7 वाजता पार पडली। यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख राजा केनी, समन्वयक हर्षद पाटील, ॲडव्होकेट महेश मोहिते, विजय पाटील, संपर्क प्रमुख प्रकाश देसाई, दीपक रानवडे आदी उपस्थित होते। महायुतीच्या मित्रपक्षांच्या साथीने अलिबागच्या विकासाला चालना देण्याचे काम करत आहोत। येणाऱ्या काळात सुरू असणाऱ्या प्रकल्पांना कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी दिली। यावेळी पेझारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जितेंद्र पाटील यांच्यासह शेकापच्या अन्य मान्यवर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय। सूत्रसंचालन जीवन पाटील, जीविता पाटील यांनी केले। चिऊताई किंवा छोटम शेट असू दे, जे काही शर्यतीतले आमदार आहेत ते मला तर आठवत नाही की माझ्या कुर्डूस मतदारसंघात कधी त्यांनी 1 रुपयाचं काम केलं असेल आणि मग कुठल्या कामाच्या आधारावर ते मतदान मागत आहेत। मग मतदारांना माझी एक कळकळीची विनंती आहे की तुम्हाला 5 आणि 10 हजारात विकत घेतलं जाईल, 5 ना 10 हजार देऊन तुम्हाला तुमची तोंड बंद केली जातील, पण या भूलथापांना तुम्ही फसू नका। हे छोटम शेठ, हे चिऊताई हे फक्त महिनाभर येणार आहेत, 5 वर्ष आपले आमदार महेंद्र शेठच येणार आहेत। प्राबल्य असलेल्या शेकापचं आता आबाळ फाटलंय, ते त्यांना शिवताही येणार नाही असा टोला आमदार तथा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र शेठ दळवी यांनी लगावलाय। तसेच मी असताना यापुढे शेकापचा आमदार कधीच होणार नाही असा घणाघात देखील महेंद्र शेठ दळवी यांनी केलाय। आज बघितलं तर शेकाप पक्षाची आजची परिस्थिती जी बनली आहे, ते आतापर्यंत जे केलंय, लोकांना जे अन्याय केलाय त्याची ते देण असं मला निश्चित वाटतं। आणि म्हणून आभाळ फाटलंय त्यांचं, कारण तुम्ही आमदार केल्यानंतर तुमचं जे स्वप्न होतं, विशेषतः आमच्या राजाचं रसिकताचं स्वप्न होतं की पुन्हा जयंत पाटील विधान परिषद गेला नाही पाहिजे। आणि मी माझ्या शेतीला गाठ मारली होती की जर हा निवडणूक लढला तर त्याच्या विरुद्ध मी निवडणूक लढणार। आणि म्हणून त्या विधान परिषद मागच्या निवडणुकीमध्ये मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, यांना मी सांगितलं साहेब ही निवडणूक आली आहे, गेले 4 टर्म त्यांना फुकटची संधी मिळाली, भूलपट्टी देऊन आता जमणार नाही। ज्या जनतेने मला निवडून दिलाय त्यांना मी शब्द दिलाय की यांना पुन्हा विधान परिषद जाऊ देणार नाहीये। का तर म्हणे काहीतरी नवीन फॅन्टसी लोकांना दाखवण्यासाठी। काल परवा आमदार साहेबांचं मी स्टेटमेंट वाचलं, 3 कोटीची गाडी घरी आहे। आम्ही नसले शो करत, आमच्याकडे गाड्या मोठ्या मोठ्या आम्ही आमच्या वापरतो, आमच्या गाड्यामध्ये बसतो आणि आम्ही फॉर्म भरायला जातो। आम्ही असं काहीतरी लोकांना वेळेपणाचं काहीतरी करायचं आणि मग काय करायचं असं करत नाही। जेव्हा लोक राजकारणात उठतात ना, मग कोणाचं तरी रूप घ्यायचं, बैराग्याचं रूप घ्यायचं किंवा कुठलं तरी एखाद्या फकीराचं रूप घ्यायचं आणि कुठल्या तरी वेगळं फॅन्टसी आणायचं, त्याच्या माध्यमातून लोकांकडे मतं मागायची, असा काहीतरी प्रकार करण्याचा प्रयत्न करायचा, असा प्रकार चाललेला आहे। हे विदुषी प्रकार काहीतरी फरक पडणार नाहीये। पण मित्रांनो, मगाचपासून मी ते व्हिडिओ ऐकतोय, रेकॉर्डिंग ऐकतोय, ऑडिओ ऐकतोय की पुन्हा एकदा आमदार महेंद्र शेठ दळवी, पुन्हा एकदा आमदार महेंद्र शेठ दळवी, अजिबात नाही। पुन्हा एकदा आमदार नव्हे तर पुन्हा आता मंत्रीच महेंद्र शेठ दळवी। महाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे कितीही पदाधिकारी कुठेही गेले तरी खासदार सुनील तटकरे यांच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत आणि आम्ही खासदार तटकरे यांच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंता महाडिक यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे। आदरणीय बाबूशेठ खानोलकर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर, त्या पक्षाच्या राजीनाम्यानंतर जी काही विभागामध्ये वातावरण जे काही निर्माण झालेलं आहे, त्या निर्माण झालेल्या वातावरणासाठी कार्यकर्त्यांना एकत्रित समजून की बाबा त्यांनी राजीनामा दिलाय तर आपण एकत्रित कसं राहायचं आणि एकत्रित राहून आपला पक्ष हा आहे एकत्रित कसा राहील, यासाठी त्यांना काही गोष्टी सांगण्यासाठी आणि तटकरे साहेबांचे आदेश जे होते ते त्यांना सांगण्यासाठी ही आयोजित आम्ही थोडक्यात मीटिंग आयोजित केलेली आहे। कार्यकर्त्यांची
या बाबूशेठ खानविलकरने नजीकच्या काळामध्ये दिलेल्या पक्षाच्या राजीनाम्यासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी बोलवले होते. इतर पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला तरी आम्ही आदरणीय तटकरे साहेबांच्या पाठीशी ठाम उभे राहून याच्या 10 पटीपेक्षा सुद्धा जास्त या भागातील कार्यकर्ते मतदार सोडून नजीकच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि ठामपणे आम्ही आदरणीय तटकरे साहेबांच्या पाठीशी उभं राहून आम्ही आमच्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचा आमचा सर्वांचा इथे जमलेल्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा निर्णय एकमुखाने आम्ही जाहीर करत आहोत. आम्ही जे काही साहेबांच्या आदेशाने काम करणार आहोत, कारण आता त्यांनी जे काही कुणाला संभ्रम करून करतायत की साहेबांचा आदेश आहे, तर साहेबांचा तसा आदेश नाही. साहेबांचा आदेश आहे की जे माझ्याबरोबर आहेत त्यांनी कायमस्वरूपी माझ्याबरोबरच राहायचं आहे आणि तसं जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये पण संभ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. नायक नेती मराठा समाज मंडळ यांच्याकडून आमदार भरत गोगावले यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात गोगावले यांनी सामाजिक व्यासपीठाचा वापर राजकीय समीकरणे जुळवण्याच्या महत्वाकांक्षेने वक्तव्य केले असा आरोप करत मंडळाचे सचिव जनार्दन शेळीमकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर म्हणून मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण महाळुंगे यांनी व सहकारी यांनी 26 ऑक्टोबर रोजी निजामपूर येथे पत्रकार परिषद घेत शेळीमकर यांचा निषेध केला आहे. या पत्रकार परिषदेस महाळुंगे यांच्या समवेत ज्येष्ठ नेते दत्तूशेठ पवार, सुधीर पवार, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नलावडे, युवासेना तालुका प्रमुख राजेश कदम व निजामपूर विभागातील बहुसंख्य मराठा समाज पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पण 25 तारखेला घेतलेल्या सचिव जनार्दन शिलीमकर व अध्यक्ष अनिल मोरे यांनी एक बाईटद्वारे जे पत्रकार परिषद घेऊन ते चुकीचा एक संदेश त्यांनी पूर्ण समाजामध्ये पसरवला आहे आणि तो चुकीचा आहे. सन्माननीय सचिवांनी ह्या अगोदरच सांगितलेलं आहे का मी ह्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर जर त्यांनी राजीनामा दिला असेल तर त्यांना बोलण्याचा अधिकारच राहत नाही आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण समाज निजामपूर नायक मंडळ समाज त्यांचा जाहीरपणे निषेध करीत आहोत. समाजाचे जनरल सेक्रेटरी चिलीमकर यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिलेला असून सातत्याने मिटिंगला गैरहजर असतात, पण समाजाबद्दल जे काही व्हिडिओ कॅसेट केलेली आहे ती अत्यंत खेदजनक आणि वाईट असून मराठा समाज निजामपूर विभाग त्याचा जाहीर निषेध करीत आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की महाराष्ट्र राज्याचे एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष, शिवसेनेचे पक्षप्रतोद आणि आमचे सर्वांचे लाडके नेते आमदार भरतशेठ गोगावले यांच्या बाबतीत माफी त्यांनी मागावी. समाजामध्ये एक प्रकारे परिवर्तन होण्याचं काम सुरू झालेलं आहे, परंतु समाजातील काही घटक हे आमदार भरतशेठ यांच्यावर जे काही सूड उगवण्याचा प्रयत्न जे करत आहेत आणि समाजाची जे काही मतं कलुषित करतात, त्यामुळे त्यांचा बोलण्याचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे आणि म्हणून मी या घटकांचा समाजातून हकलपट्टीचा निर्णय घेत आहे, हे मी जाहीर करतो. बातमीपत्रामध्ये आता घेऊया छोटीशी विश्रांती. मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट. नवीन स्टॉक उपलब्ध. शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजिअरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या. बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या. तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध. आमचा पत्ता बाजारपेठ, खेड. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. दिवाळी विथ माय भारत अंतर्गत अलिबाग बस स्थानकासमोर नागरिकांमध्ये व वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी म्हणजेच दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा, 4 चाकी वाहन चालवताना सील बेल्टचा वापर करा, वेग मर्यादेपेक्षा अतिवेगाने वाहन चालवू नये, मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत, वाहन चालवताना लेन कटिंग करू नये, पादचाऱ्यांना नेहमी फुटपाथचा वापर करावा,
वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, रस्त्यावर धोकादायकरित्या वाहन चालवू नये, वाहन चालवताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्या अशी नियमांविषयी प्रबोधन करण्यात आले। नेहरू युवा केंद्र, रायगड अलिबाग युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा वाहतूक विभाग रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा, स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू युवा केंद्र रायगड जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला व जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबाग पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या जनप्रबोधनाचे आयोजन करण्यात आले। उपस्थित युवक युवतींनी ट्रॅफिक पोलिसांच्या सहाय्याने ट्रॅफिक कंट्रोलिंगसाठी सहकार्य केले। नेहमी आम्ही हे काम करत असतो, आमच्या जीवनाचा हा एक भाग आहे, पण आज या युवक युवतींसोबत काम करण्यासोबत आम्हाला खूप मजा आलेली आहे। थँक्यू। प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या सहकार्याने दिवाळी विथ माय भारत हा उपक्रम आम्ही आज या ठिकाणी साजरा करत आहोत आणि वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून, पोलीस विभागाच्या माध्यमातून ते जे काही काम करतात आणि ऑन ड्युटी 24 तास आपल्यासाठी काम करत असतात, सदैव आपल्या रक्षणासाठी, त्याचबरोबर लोकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे, लोकांना त्रास नको झाला पाहिजे यासाठी ते कायम झटत असतात आणि ह्याच्यासाठी आम्ही सर्व तरुणी त्यांचं काम बघण्यासाठी आणि त्यांच्या कामात एक खारीचा वाटा उचलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तर खूप चांगला एक्सपिरियन्स आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा वाहतूक शाखा रायगड यांच्यातर्फे आम्ही युवक युवती या कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत। या कार्यक्रमाचा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता। आम्ही लोकांना अनेक वाहतुकीचे नियम या संदर्भात माहिती दिली, त्यापैकी काही नियम मी तुम्हाला सांगू इच्छिते। दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात वाहन चालू नये, मद्यप्राशन करून वाहन चालू नये, वाहन चालवताना लेन कटिंग करू नये, यांसारखे अनेक जे ट्रॅफिक नियम आहेत ते सरकारने आपल्या सुरक्षेसाठी बनवलेले आहेत। मनसेची 5वी यादी काल जाहीर झाली। या यादीत रायगडमधून पनवेल मतदारसंघात योगेश चिले तर श्रीवर्धन मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार फैजल पोपेरे यांना उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे या दोघांचीही लढत ही बलाढ्य उमेदवारांशी होणार आहे। पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर तर श्रीवर्धनमध्ये मंत्री आदिती तटकरे यांचं पारडं अद्यापही जड आहे। त्यामुळे भाजप सोबत गेल्यानंतर जसं सुनील तटकरे यांना मुस्लिम मतांचा मोठा फटका लोकसभेला पडला होता, तसाच फटका आदिती तटकरे यांना यंदाच्या विधानसभेला पडणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। फैजल पोपेरे या मुस्लिम उमेदवाराला संधी देऊन राज ठाकरे यांनी मुद्दामून गुगली टाकल्याचं एकंदरीत चित्र आहे। श्रीवर्धन मतदारसंघात 35,000हून अधिक मुस्लिम वोटर आहेत। त्यामुळे भाजप विरोधात असणारे मुस्लिम वोटर कोणाच्या पारड्यात मतं टाकतील हे निकालाच्या वेळी स्पष्ट होईल। अलिबाग विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांना भाजपमधून महायुतीची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असतानाच सदर उमेदवारी विद्यमान आमदार महेंद्रशेठ दळवी यांना देण्यात आली। अलिबाग विधानसभेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये झालेली धुसफूस चव्हाट्यावरती आली आहे। यामुळे छोटमशेठ भोईर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली असून मंगळवारी छोटमशेठ हे आपला उमेदवारी अर्ज वाजत गाजत सादर करणार आहेत। यावेळी त्यांनी जनतेला आशीर्वाद देण्याचे आवाहन केले असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना जनताच शक्ती प्रदर्शन करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। कितपत फायदा होईल, मी एका पक्षात राहिलो, मी कधी त्यांचा बॅकग्राऊंड नाही घेतला। आजही मी ज्या अपक्ष भूमिकेचा फॉर्म भरणार आहे निवडणुकीचा, आजही मी बाजूला कोणाचं काय चाललंय हे बघण्याचं माझं काम नाही। माझं फक्त लोकहित कसं राहील त्याच्याकडे माझं जास्त लक्ष आहे। त्यांच्या अंतर्गत वाद आहे त्याच्यामध्ये मला जाऊन काहीच माझं म्हणणं नाही आहे। मला ही निवडणूक जिंकायची आहे उद्देशाने मी उतरलोय आणि त्याप्रमाणे मी माझं काम करतो। माझं फक्त एक बाईट दिली होती कालच्या दिवशी की येणाऱ्या 29 तारखेला मी माझा नामनिर्देशन फॉर्म दाखल करणार आहे। तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण माझ्या फॉर्म भरण्यासाठी अपेक्षित आहात, एवढंच माझं म्हणणं त्यांच्याकडे। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।